धानोरा गडचांदूर मार्गावरील वर्धा पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून पुलावरील सिमेंट निखळून लोखंडी सलाख्या खुल्या पडल्या आहेत। त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होणे, छोटे मोठे अपघात होणे अशा घटना घडत असून वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या पुलाची तातडीने सिमेंटने डागडुजी करून पुढील काळात नवीन उंच पूल बांधण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिक व वेकोली कामगारांनी केली आहे। घुग्गुसपासून अवघ्या 8 ते 10 किलोमीटर अंतरावरील गडचांदूर भोयगाव मार्गावरील धानोरा वर्धा नदी पूल हा आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून दिवसरात्र सुरू असलेल्या ओव्हरलोड कोळसा, सिमेंट, बल्कर, कॅप्सूल आणि इतर जड वाहतूक वाहनांच्या बेजबाबदार वर्दळीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे। प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या पुलावरून प्रवास करणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळ खेळण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। औद्योगिक कारखान्यांमधून निघणारे कोळसा व सिमेंट वाहून नेणारे अवजड ट्रक, बल्कर, कॅप्सूल वाहने आणि इतर जड वाहतूक वाहनांची रात्रंदिवस या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। त्याच पुलावरून शेकडो चारचाकी, दुचाकी आणि प्रवासी वाहनेही जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत। मात्र पुलावरील मोठमोठे खड्डे, उखडलेला रस्ता, बाहेर आलेल्या लोखंडी सलाखी आणि मोडकळीस आलेली संरचना पाहता कोणत्याही क्षणी भीषण दुर्घटना घडू शकते अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत। प्रशासनाने आता कागदी आश्वासने नव्हे तर प्रत्यक्ष कृती दाखवावी, अन्यथा एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतर जबाबदारी कोण स्वीकारणार असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे पावसाळ्यात वर्धा नदीला पूर आल्यानंतर या पुलावरून पाणी वाहू लागते। परिणामी सलग 4 ते 5 दिवस हा मार्ग पूर्णपणे बंद राहतो। या धोकादायक परिस्थितीमुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा वाढता धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या पुलावरून होणाऱ्या ओव्हरलोड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ नियंत्रण ठेवावे, पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, मोठे खड्डे बुजवावेत, बाहेर आलेल्या लोखंडी सळ्या हटवाव्यात आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वर्धा नदीवर अधिक उंचीचा, मजबूत आणि आधुनिक नवीन पूल उभारण्याचा निर्णय त्वरित घ्यावा अशी एकमुखी मागणी स्थानिक नागरिक, वाहन चालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे।